प्राथमिक आरोग्य केंद्र मंदाने येथील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे वाचले सौ कविता कोळी यांचे प्राण। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पोट हळूहळू दुखण्याचा त्रास होता। अचानक पोट जास्त प्रमाणात दुखायला लागले। 13 मार्च 2025 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र मंदाने येथे कविता कोळी यांना दाखल करण्यात आले। उपचारासाठी दाखल करण्यात आल्यावर डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी त्यांना प्राथमिक उपचार करीत रुग्णाची परिस्थिती अतिशय नाजूक असल्याचं सांगत तात्काळ रुग्णवाहिकेची सुविधा करून रुग्णवाहिका चालक राजेंद्र भांबरे यांनी तात्काळ बोलून एका सिस्टर यांच्या सोबत पाठवून मंदाने प्राथमिक आरोग्य केंद्र येथून नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले। या ठिकाणी पोहोचताच क्षणी यावेळी अपघात विभागाचे सिद्धार्थ वाघ, शरद चौधरी, सपोर्ट टीम कर्मचारी यांनी व्हीलचेअर आणली। त्या रुग्णाला उतरवताना वर डोळे करीत मान खाली टाकून दिली। तेवढ्यात सोबत असलेल्या रुग्णवाहिका चालक राजेंद्र भांबरे यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला छातीत व तोंडाला फटाफट चापट मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला। तात्काळ अपघात विभागात दाखल करण्यात आले। रुग्णाला डॉक्टर प्रकाश गावित वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करीत रुग्णाची परिस्थिती पाहता स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मोहित अग्रवाल यांना पाचारण केले। त्यांनी रुग्णाला बघितले, तपासणी करीत थोडा पोटाला हात लावला आणि सांगितलं की पोटातील नस फाटली आहे। असं सांगत त्यांनी तेथील रुग्णाला सोनोग्राफी सेंटरला पाठवित सोनोग्राफी सेंटरमध्ये पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोटात नस फाटलेले दिसून आले। अतिशय तात्काळ शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ञ, रक्तपिशव्या व संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी मदत करणारी टीम यांनी अतिशय जलद गतीने डॉक्टर मोहित अग्रवाल स्त्रीरोगतज्ञ यांनी रुग्णाच्या पोटातून 2.5 लिटर रक्त बाहेर काढत शस्त्रक्रिया यशस्वी करीत रुग्णाला अतिदक्षता विभागात 48 तासासाठी पाठवण्यात आले। अतिदक्षता विभागातून आल्यावर रुग्णाला पीएनसी विभाग मध्ये शिफ्ट करण्यात आले आहे। तसेच आज रोजी डिस्चार्ज देण्यात आला। आता रुग्ण धोक्याच्या बाहेर आहे। या गोष्टीवर कृष्णा कोळी सामाजिक कार्यकर्ते यांचा विश्वासच बसत नाही। त्यांची पत्नी जिवंत राहणार हा विश्वास नव्हता, कारण ही संपूर्ण परिस्थिती ही तशीच होती। ही संपूर्ण घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडत होती। अचानकपणे घडलेल्या गोष्टीमुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असे वाटले। डॉक्टर जितेंद्र पाटील वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका चालक राजेंद्र भांबरे, सिस्टर डॉक्टर वैभव सबनीस, रेडिओलॉजिस्ट, अपघात विभागाचे डॉक्टर प्रकाश गावित वैद्यकीय अधिकारी नंदुरबार रुग्णालयाचे डॉक्टर मोहित अग्रवाल स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सोहनी मॅडम, तसेच शस्त्रक्रिया विभागाची संपूर्ण टीम, रक्तपिढी विभाग, रक्त तपासणी विभाग, सोनोग्राफी विभाग, अतिदक्षता विभाग, अतिशय तात्काळ सेवा देणाऱ्या संपूर्ण कर्मचाऱ्यांचं तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचं, धुळे रक्षक मंडळ नंदुरबार, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश वळवी यांच्या संपूर्ण टीमचं, तसेच सुरक्षा रक्षक रोशनी गावित, प्रसन्ना मावची, मेस्को धूम्रपान विरोधी पथक, धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नंदुरबार, दिनेश सोनोने यांची संपूर्ण टीम, सीसीटीव्ही इंचार्ज संदीप अहिरे, सारिका माळी, रक्तपिढी एन वेळी, रक्तदान करणारे विनोद जाधव, सर्व सिस्टर, स्वच्छता विभाग, भोजन विभाग, शिवभोजन अशा सर्व वेळोवेळी तात्काळ सेवा देणारे आरोग्य टीमचे ज्यांनी हे दृश्य पाहिले त्या सर्वांनी आस्थेने विचारपूस करून तब्येत कशी आहे हे विचारणारे रुग्णाचे नातेवाईक, रुग्णालयाचे कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले आहेत। त्यांच्या पत्नी प्राण वाचून नवीन जीवनदान दिले आहे। तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अधिकारी डॉक्टर संजय राठोड यांनीही परिवाराची भावना बघत आभार मानले। आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात 24 तास सेवा मिळतील असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या भाषणाखाली प्रशासन अतिशय चांगलं आणि योग्य कौतुकास्पद काम करीत असल्याचं मी आज त्यांचे आभार मानतोय। सामाजिक कार्यकर्ता कृष्णा कोळी, शहादा।
मी डॉक्टर संजय राठोड, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार। आज आपणास सांगू इच्छितो की आमच्या महाविद्यालयामध्ये गायनिक डिपार्टमेंटमध्ये प्रसूतीशास्त्र विभागामध्ये क्रिटिकल पेशंट 4 दिवसापूर्वी ॲडमिट झालेले होते। तर पेशंट हा एका पेरीफेरीमधून गावातून त्याला खूप पोटात दुखणं चालू झालं होतं। प्रायमरीली त्याला प्रायमरी हेल्थ सेंटरला डॉक्टरांनी बघितल्यावर त्वरित त्यांना त्याची सिव्हिरिटी किंवा त्याचं सिव्हिरिटी कळाने त्यांनी इमिजिएट 108 ॲम्ब्युलन्समधून हा पेशंट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आला। वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर त्वरित त्याला CMOनी आणि आमच्या डॉक्टर्सनी तपासून त्याला त्याच्या पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे हे त्वरित निदान केलं। सोनोग्राफी केल्यानंतर पेशंटला ओटीमध्ये घेऊन त्याचे ऑपरेशन करण्यात आले आणि ऑपरेशन केल्यानंतर त्याच्या पोटातून 2.5 लिटर रक्त हे काढून पेशंटला जीवदान देण्यात आलं। पेशंट जेव्हा आमच्या रुग्णालयात आला होता तेव्हा पेशंट पल्सलेस होता, पेशंट शॉकमध्ये होता, पेशंट अनकॉन्शियस होता। अशा परिस्थितीत सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयातील सगळं एक्सपर्ट स्टाफ, मेन म्हणजे रुग्णवाहिका आणि त्यांचे कर्मचारी यांनी पण खूप मदत केली। नर्सिंग स्टाफ जो होता पेरीफेरीचा त्यांनी प्रॉम्प्टली त्या पेशंटला मदत केली आणि शेवटी पेशंट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आल्यानंतर आज तो पूर्णपणे बरा झालेला आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी माझ्याकडे येऊन त्याच्याविषयी आभार प्रकट केले। हा मला फार मोठी समाधानाची गोष्ट आहे आणि मला सगळ्या जिल्ह्याला सांगावं असं वाटतं की वैद्यकीय महाविद्यालय इथं सगळ्या प्रकारच्या सेवा, अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहे। 24 तास या सेवा उपलब्ध असतात। त्याकरता माझं आपल्याला आव्हान आहे, कुठल्याही प्रकारचा आजार असेल तुम्ही फक्त जवळच्या ज्या कोणी संदर्भ सेवा असतील तिथं कॉन्टॅक्ट करा आणि त्यानुसार तुम्ही वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्वरित कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला आणलं जाईल आणि ह्या सेवा इथं 24 तास उपलब्ध असतात आणि आपलं जीव वाचवण्यात येईल। म्हणून वैद्यकीय महाविद्यालयामधले जो नातेवाईकांनी जो विश्वास दाखवला त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनी जे भावना व्यक्त केल्या त्या खरंच आपल्यापर्यंत पोहोचावं हा माझा हेतू आहे, म्हणून मी तुम्हाला थँक्यू। नमस्कार, मी कृष्णा कोडी, सामाजिक कार्यकर्ता, नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी यांचे आभारी। तुमच्या सर्वांच्या हातून अशीच रुग्णसेवा घडत राहो हीच प्रार्थना। तसेच माझे संपूर्ण मित्रपरिवार, पत्रकार, नातेवाईक यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो की ज्यांनी अशा बिकट परिस्थिती निर्माण झाल्यावर माझ्या पाठीशी धीरपणे उभे राहिले। सर्व मित्रांचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।